सक्ती हा जी.आर रद्द केल्यानंतर आता ठाण्यातील आनंदनगर जकातनाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजय मेळाव्याच्या अगोदर फटाक्यांची आतिषबाजी सुरू झालेली आहेत। पाहू शकतो या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि फटाके वाजवायला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे ढोल ताशाचे पथक देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ढोल ताशे पथकामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही वाट पाहत होते। त्यानुसार आता ठाण्याच्या आनंदनगर जकातनाका या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र आलेले, ठाकरे गटाकडून देखील आलेले। काय सांगाल, दोन्ही पक्ष एकत्र येऊन आज विजय मेळाव्याकडे चाललेले आहेत। मोठा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे। फटाके, ढोल ताशे अशा प्रकारे सर्व हा जो विजय आहे हा मराठी माणसाचा विजय आहे, महाराष्ट्राचा विजय आहे। दोन्ही बंधू एकत्र हे फक्त मराठी मुद्द्यासाठी आलेले आहेत आणि याच्यापुढे देखील ते दोघं एकत्र राहतील। संपूर्ण महाराष्ट्राचं आणि संपूर्ण जेवढेही मनसैनिक आहेत, जेवढेही शिवसैनिक आहेत, त्यांच्या मनातली इच्छा आज जवळजवळ 2 दशकांनंतर एकत्र येत आहेत। तुम्ही पाहिलं असेल तर श्रीरामाला देखील 14 वर्षाचा वनवास झाला होता, पण या 2 ठाकरे बंधूंना जवळपास 2 दशकांचा वनवास झालेला आहे आणि या वनवासानंतर आता याच्या पुढची जी सुरुवात असणार आहे ही महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा, महाराष्ट्राचा जो काय जयघोष असणार आहे त्याच्यासाठी असणार आहे। आणि यापुढे तुम्हाला दिसेल की या महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचे दुसरे पक्ष तुम्हाला औषधासाठी दिसणार नाही। मात्र उद्योजक असेल, केडिया असेल, रामदास कदम असेल, कोण केडिया? त्याच्या घरी जाऊन भेडियाच। जो केडिया आहे ना त्याच्या घरी जाऊन भेडिया। त्याच्यात जर दम असेल तर त्यांनी आत्ता बाहेर यावं। आत्ता मी जातो त्याच्या ऑफिसच्या बाहेर, त्यांनी फक्त बाहेर यावं। मात्र त्याचं म्हणणं आहे का मराठीच का बोलावं, हिंदी सक्ती असणार? मराठीचा, महाराष्ट्राचा, बिहारचा, त्याच्यानंतर कर्नाटकचा आणि गुजरातचा ज्यांना खायचं आहे त्यांनी खा। उपमुख्यमंत्री गुजरात, जय गुजरात असं म्हणले होते। मुख्यमंत्री काय त्यांनी सावरासावर केली तुम्ही पाहिली असेल। त्यांनी लगेच व्हिडिओ दाखवला। कोणाचा व्हिडिओ दाखवला? उद्धव साहेबांचा, की ते जय गुजरात बोलतात। पण हे जय गुजरात त्यांनी कुठे बोललेलं आहे हे जर पाहिलं तुम्ही, त्यांनी जय गुजरात हे गुजरातमध्ये अमित शहाचा म्हणजे तुमचा जो मुख्य नेता आहे त्याचा फॉर्म भरायला देखील आमचे साहेब लागत होते आणि तिकडे तेव्हा ते जय गुजरात बोलले होते। चुकीचं कुठलाही पसरवायचा प्रयत्न करू नका। मात्र येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर दोन्ही बंधू एकत्र निवडणुकी संदर्भात देखील दिसून येणार का? ही एकजूट आज दिसते मराठी संदर्भात, तर येणाऱ्या काळात निवडणूक देखील सगळे एकत्र असणार आहेत। आज तुम्ही पाहतायत महाराष्ट्र सैनिक किंवा शिवसैनिक सगळे एकत्र आहेत आणि याच्या पुढे देखील एकत्र राहणार आहे। आणि या ज्या ठाणे महानगरपालिकेने पहिली सत्ता दिली होती शिवसेनेला आणि मनसेला, तीच आता परत तुम्हाला हे ठाण्यातनं पुनरावृत्ती दिसणार आहे। ठाकरे गटाचे प्रवक्ते होते तुषार रसाळ, त्यांनी देखील हा आनंद उत्सवमध्ये आता भाग घेतलेला आहे। सर्व मनसैनिक आता या ठिकाणी आलेले आहेत। पाहू शकतो या ठिकाणी काय सांगाल, एक उत्सुकता लागलेली आहे मुंबईला जाण्याची। दोन्ही भावंडांना एकत्र येण्याची, दोन्ही भावंड एकत्र येतात आहे। आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना खूप आनंद आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आवाहन केलेलं आहे का या सभेला सर्वांनी महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहावे। उद्धव साहेबांचे सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक, आम्ही सर्व एकाने दृष्टीने चालू। वेगळा आनंदाचा उत्सव या ठिकाणी। खरं तर बघायला गेलं तर आज 19 वर्षानंतर सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना खूप आनंद होतो की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येत आहेत आणि मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी, देव, देश आणि धर्मासाठी आम्ही एकत्र येतोय, एवढंच या निमित्ताने सांगेन। नक्कीच या ठिकाणी दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी जो बॅनरबाजी करण्यात आली होती त्यानुसार आता दोघं एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता अविनाश जाधव देखील या ठिकाणी आलेले आहेत। अविनाशजी काय सांगला, केडियाचं ज्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे, कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न राज ठाकरेंना केलेला आहे। केडिया हा आजचा महत्त्वाचा विषय नाही आहे। केडिया कोण होता हे आम्हाला कधी माहितीच नव्हतं। हे चॅनलनी ज्या वेळेला ते चालवलं तेव्हा आम्हाला कळलं केडिया नावाचा कोणतरी माणूस या महाराष्ट्रात राहतो आणि ट्विट केल्याच्या नंतर घरी लपून बसणारी ही लोक, एवढीच हिंमत आहे ना, तू आमच्या समोर ये आणि हेच वाक्य, 4 वाक्य जे तू बोललास चॅनलला आणि ट्विट केलंस ते आमच्या समोर येऊन बोल, आम्हाला कळेल तू किती पाण्यात आहेस। कुठं ते फूट पाडण्याचा प्रयत्न करतात का अशी लोक? माझं असं मत आहे की या महाराष्ट्रामध्ये लाखो परप्रांतीय बाहेरनं आलेली लोकं राहतात, त्यातली 1-2-4 कुत्रे भुकत असतात, त्यांच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायचं नसतं, हे प्रसिद्धीसाठी करतात। हे केडिया झाले, शुक्ला झाले, हा आमचा सदावर्ते नावाचा एक दलाल आहे, हे सगळी जी लोकं आहेत ना ही कोणीतरी पेरलेली लोकं आहेत। हिंदी जी.आर जेव्हापासून रद्द झाला तेव्हापासून भारतीय जनता पक्षाची चिडचिड आहे आणि त्यांनी उभे केलेले हे सगळे प्यादे आहेत। त्यांना जे काय बोलायचं ते बोलू द्या। आम्हाला एक माहीत आहे की ह्यांची हिंमत आमच्या समोर येऊन बोलायची नाही आहे।
आणि ज्या दिवशी आमच्या समोर येऊन बोलतील त्या दिवशी हा त्यांचा शेवटचा दिवस असेल एवढं नक्की. मात्र अविनाशजी, तुम्ही पालघरमध्ये गेला होता, ते कावळा मराठीतनं बोलतो, ही देखील आठवण तुम्ही करून दिली. कावळा जर मराठी बोलू शकतो तर ह्या लोकांना का मराठी बोलता येत ना? माझं असं बिलकुल मत नाही आहे की सगळेच परप्रांतीय लोक ही मराठी बोलत नाहीत. आमच्या ठाण्यामध्ये आमचा राकेश जैन म्हणून एक आहे, उदय परमार म्हणून आहेत, अरे अस्खलित मराठी बोलतात, अस्खलित मराठी म्हणतात. मी तुम्हाला म्हटलं ना, हे पेरलेली जी भारतीय जनता पक्षाची लोक आहेत ना, तेच लोक आहेत की हम हिंदी नहीं बोलेगा, हिंदी में मराठी नहीं बोलेगा, मराठी में बात नहीं करेगा, आणि मग मार खातात आमची. कावळ्याचं उदाहरण तुम्ही दिलेलं होतं. मग कावळ्याचं उदाहरण मी त्या कावळ्याला जाऊन भेटलो. खरं तर मी त्या कावळ्याला विचारणार आहे की तुला जर ठाण्यात बोलवलं तर तू येशील का, आणि येऊन या लोकांची शाळा घेशील का. सो खरं तर आता आम्ही शिकवायच्या पलीकडे गेलोय, यांना कावळ्यांनी शिकवलं पाहिजे आणि कावळा यांना शिकवेल एक दिवस. काही कावळे, डोमकावळे काल देखील तुम्ही नाव नव्हता घेतले, का वाटतं येणाऱ्या काळात त्यांना मनसे स्टाईल पुन्हा दाखवली जाणार का? बघा, मनसे स्टाईल ही आम्ही रोजच दाखवतो आणि ती स्टाईल कोणाकडे नाही आहे. जिथे गरीब माणसावर अन्याय होतो तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्टाईल ही लोकांना दिसलेली आहे. बरोबर आहे. आमची स्टाईल काय, आम्ही काय पिक्चरमध्ये हिरो बनण्यासाठी नाही आहे, कुठल्या तरी गरीबाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. आणि जर एखाद्या गरीबाला आमच्यामुळे न्याय मिळणार असेल, त्याच्या आयुष्यातली काही दुःख कमी होणार असतील, तर ही स्टाईल आम्ही सतत दाखवणार. मोर्चा जर काढला नसता, आवाज दिला नसता तर हिंदी सक्ती पहिलीपासून लागली असती. पहिल्या दिवशी तुम्ही देखील एका शाळेमध्ये या सगळ्याचं श्रेय हे सन्माननीय राजसाहेबांचं आहे. कारण एप्रिलपासून राजसाहेबांनी हा विषय धरून ठेवला होता की मराठी हिंदी सक्ती हा विषय लादला गेला नाही पाहिजे. त्यानंतर उद्धव साहेबांनी त्यात एंट्री केली. उद्धव साहेबांनी पण ती भूमिका तशाच प्रखरपणे मांडली आणि दोघा भावांनी मिळून हा विषय पुढे नेला. हा जर मोर्चा झाला असता ना, मोर्चा तर भूतो न भविष्यो असा मोर्चा झाला असता आणि हा मोर्चा संपूर्ण जगाने लक्ष केंद्रित करण्यासारखा हा मोर्चा झाला असता. या मोर्चानंतर ह्यांचं सरकार देखील पडलं असतं आणि त्याच भीतीने या लोकांनी हा GR जो रद्द केला आहे त्याची तीच भीती आहे. काल देखील फडणवीस म्हणाले की जशा तशी कारवाई केली जाणार मीरा भाईंदर प्रकरणात, त्यामुळे ज्या पद्धतीने मारहाण केली ते चुकीचं आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. माझं मत आहे, तो आमचा अपमान करत होता ते चुकीचं नाही का. तुम्ही आम्हाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, पुढे काय. त्यात एक कलम आहे की जर त्या भाषेचा कोणी अपमान केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करणार. का नाही त्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता ना. तर माझं फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते दाखल करा. आधीच्या सरकारने पण आमच्यावर गुन्हे दाखल केले होते. 2008-9 पासून आम्हाला गुन्ह्यांचा आमचा इतिहास आहे. पण पुन्हा सांगतो, आम्ही घेतलेले गुन्हे हे महाराष्ट्र हिताचे होते, गरिबांच्या हिताचे होते, मराठी माणसाच्या हिताचे होते. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण अनेक गुन्हे घेतलेले आहेत. ज्या वेळेला ते सत्तेत नव्हते त्यावेळेला त्यांच्यावरही अनेक गुन्हे झालेले आहेत. त्यामुळे आमची भावना ते समजू शकतात. परंतु दिल्लीकरांचा जो काही दबाव आहे त्यांच्यावर, त्या दबावापोटी ते म्हणाले असतील. आमचं दुःख हे देवेंद्र फडणवीस साहेब समजून घेत असतील, कारण त्यांच्यावरही 2014च्या आधी अनेक आंदोलनाचे गुन्हे. ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि एक निश्चित सांगतो की आज तुम्ही मराठी भाषेसाठी एकत्र झालेला आहात. ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब तुमच्यासोबत उभे राहतील. फक्त शरदचंद्र पवार किंवा काँग्रेस नाही, आमचे रिपाईचे नेते ठाण्याचे खांबे, सुनील खांबे, संदीप खांबे, हा कुटुंब पण आम्हाला येऊन जॉईन, यांना बोलवायला नाही लागलं. हे सकाळी चेक नाक्यावर स्वतः उभे होते एका मराठी माणसासाठी. मराठी माणसं एकत्र यावीत ही त्यांची इच्छा आहे. ते काही कुठल्या लालसेपोटी नाही आले ते आज इथे उभे राहायला. सो असे अनेक हजारो मराठी लोक आज तुम्हाला तिथे दिसतील. खरं तर हा मोर्चा व्हावा ही आमची इच्छा होती. मोर्चा जर झाला असताना तर यांची लायकी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी दाखवून दिली असती. तुमचं मत काय? मराठी माणूस, मराठी संस्कृती आणि मराठी भाषा याचा अपमान या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल, संपूर्ण देशातून या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक राज्याची लोक इथे येऊन राहत आहेत, अनेक शेकडो वर्षापासून राहत आहेत. परंतु मराठी माणसाचं जर का अस्मिता आणि अस्तित्व संपवत असतील ती खेदाची बाब आहे. सर्व महापुरुष, मग छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, यांची मातृभाषा ही मराठी आहे. आणि या मराठीनेच या देशामध्ये क्रांती केलेली आहे. आणि मराठी भाषेवरती म्हणजेच आमच्या मराठी माणसावर आम्ही एकजूट आहोत. आमच्या आपसात काही मतभेद नाही आहेत. आमच्या मराठी संस्कृतीसाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी आम्ही रस्त्यावरच नाही तर वाटेल तो संग्राम करायला तयार आहोत. नक्कीच या ठिकाणी रवींद्र मोरे देखील आहेत, ते देखील शिवसेनेत होते, त्यानंतर आता मनसे झाले होते. काय सांगाल एकंदरीत आजचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ठाकरे गटाकडनं देखील या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. कसं बघतात एक दोघं बंधू एकत्र आहेत? नक्कीच, मी पण गेली 18 वर्ष, मागची 18 वर्ष मनसेत या जगात शाखाप्रमुख होतो.
त्यामुळे नक्कीच मलाही आनंद झाला. जुन्या सहकाऱ्यांसोबत आता मी काम करणार आहे आणि मी मगाशी आमच्या नेत्यांना बोललो की आज दिघे साहेब पण खूप खुश असतील. दिघे साहेबांनी आनंद झाला असेल की आज दोघे भाऊ एकत्र काम करणार आहेत. हा नक्कीच आमच्यासाठी आजचा सोनेरी अक्षरात लिहिणारा दिवस आहे. नक्कीच सोनेरी अक्षराचा दिवस आहे. दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे या बंधूंना ठाकरे बँड म्हणून अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आली. बघा, आजपर्यंत आपण एक म्हणत होतो, पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी परी आपुल्याचं घरात हाल सोसते मराठी. इथून पुढे ती गोष्ट आता आपल्याला खोटी करून दाखवायची. आपल्याच घरात आपण हाल सोसणार नाही. ठाकरे बंधू एक व्हावे. खरं तर आज बाळासाहेब, आमचे बाळासाहेब असायला हवे होते. आज बाळासाहेबांनी हा सुवर्णक्षण पाहिला असता, बाळासाहेबांना सुद्धा आनंद झाला असता. आज जरी आपण मराठी माणसाच्या ह्या एकीसाठी आपण तिथे वरळीमध्ये एकवटत असलो, आपण तमाम मराठी माणूस, आज वरळीचं ते ग्राउंड ओसंडून वाहणार आहे आणि उभा महाराष्ट्र टेलिव्हिजनवर सुद्धा पाहणार आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, पण आज उभ्या महाराष्ट्राला आनंद होतोय की मराठीचं ऐक्य होता आज ठाकरे बंधूंची सुद्धा एकी होते. आणि हा महाराष्ट्रासाठी खरंच आज गुढीपाडवा, दिवाळी काय म्हणा ते आपले मराठी सारे सण आपण साजरे करणार. आणि रामदास कदमांचं म्हणणं आहे कुठंतरी आता नाव घेतला तो असल्या माणसाचं नाव निलेश राणे देखील वेगळ्या. कोण ते निलेश राणे? हे 1.5 फुटाचे काल परवा हिंदुत्ववाद त्यांना शिकलेला, त्यांनी म्हणजे काय त्यांच्या नसनसा हिंदुत्ववाद भरायला लागलाय. आज याच नितेश राणेंचे स्टेटमेंट तुम्ही पहा ना. ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, RSS हाफचड्डी, स्वातंत्र्यवीर सावरकरांना पळकुटा म्हणाले, त्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंना काय म्हणाले, संभाजी भिडे गुरुजींना काय म्हणाले. ह्या नितेश राणेंची तुम्ही स्टेटमेंट आम्हाला सांगणार? आणि हा माणूस हा स्वतःच्या मतदारसंघाचा होऊ शकत नाही. मतदारसंघात आज एवढे परप्रांतीय वाढवून ठेवले त्याच्या कणकवली विधानसभेमध्ये. आता हा महाराष्ट्रभरच करणारे बहुतेक. या असल्या लोकांची नावं घेऊ नका आमच्या समोर. रामदास कदम देखील म्हणतात पाठीत खंजीर खुपसणारे. आता कुठेतरी नवीन एखादं बामचं ब्रँड दाखवायला लागेल त्यांना. त्या ब्रँडची जर ॲडव्हर्टाइजमेंट तरी होईल. रामदास कदमाने पुन्हा एकदा बाम लावून रडावं. आता यांच्या बुडाखाली अशी काही ना, बर्नॉल लावा. बुडाखाली अशी आग लावली ठाकरेंनी. आता भविष्यात महाराष्ट्रात चालेल तो फक्त ठाकरे बँड आणि मराठी ब्रँड. याच्याशिवाय महाराष्ट्रात कोणी आणखी चालू शकत नाही. पहिलीपासून हिंदी सक्तीसाठी जो नारा दिला होता संजय राऊतांनी, अनेक वेळा या संदर्भातली सरकारवरती ताशेर ओढले होते. काय वाटतं येणाऱ्या काळात हिंदी सक्ती झाली असते? हिंदी सक्ती, जर ती हिंदी सक्तीचा विषय जरी काढलात ना, तर भविष्यामध्ये तुम्हाला, आता आम्ही तो मोर्चा रद्द केलाय. खरं तर अविनाश साहेब आता म्हणाले मोर्चा व्हायला हवा होता, महाराष्ट्राचा अफाट अजस्र रूप कळलं असतं. हिंदी सक्तीचं फक्त नाव घ्या. अरे ठेवा ना, 6वी 7वीच्या पुढे ठेवा तुमची हिंदी सक्ती. आम्हाला त्याचा कुठली शिकायत तक्रार नाही. पण जर त्याचं जर नाव जरी घेतलात तर फक्त आता हे मोर्चे विरचे नाही, आता तुमचे ते जिथे GR बनतात ना त्या प्रिंटिंग प्रेस पर्यंतच पोहोचू, एवढंच सांगेन. किडे तो कोण किडे आहे तो, त्याचे किडे वळवळू लागलेले आहेत. त्याला सांगायचं तुझा बिझनेस करतोय, धंदे करतोय, कुठलं काय करतोय ते कर. मुंबई महाराष्ट्रात करत असेल तर जपून. इथून पुढे काल तुम्ही किशोरताईंची ती वाक्य ऐकली नाहीत? आमच्या किशोरताई कशा पेटल्या होत्या ना मीडियावर, ते दाखवायला पाहिजे होतं. खरं तर त्या किडेला इथूनच सांगतो, किडे तुझा धंदा कर, तुझा बिझनेस कर, तुझ्या बिझनेसमध्ये आम्ही तुला शुभेच्छा देतो, पण मराठी माणसाच्या फुकटचं नादाला लागू नको आणि याचा त्याचा भावला बनू नको. आपले खांदे कोणाला वापरायला देऊ नको. आणि या धंदेवाईक लोकांनी आपले खांदे खरंच कोणाला वापरायला देऊ नयेत. त्यांनी आपलं पाहावं, आपला धंदा पाहावा. इथे जर वळवायला लागले तर तुमचे किडे कसे तुमच्या किड्यांवर पाय द्यायचे, चेचून टाकायचे ढेकणासारखे, हे मराठी माणसाला सांगायची गरज नाहीये. निवडणुकीसाठी हे महायुती सरकार सर्व एकत्र येत आहेत, मात्र येणाऱ्या काळात निवडणूक आपले दोघी बंधू एकत्र येण्यासाठी काय प्रयत्न करणार? हे सगळं निवडणुकीसाठी नाही साहेब. मात्र येणाऱ्या काळात काळाची गरज आहे का? येस, 100% मराठी माणसाच्या हितासाठी, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या संरक्षणासाठी आणि या महाराष्ट्राच्या आत्मरक्षणासाठी आपल्याला ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज. आणि ठाकरे बंधू एकत्र आलेच पाहिजे. उभा महाराष्ट्र याची वाट पाहतोय आणि महाराष्ट्र काकुळतीला येऊन हे म्हणतो आणि यावेळेस ते ऐकतील असं आम्हाला सर्वांना नक्की वाटतं. आनंदाचा क्षण या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. मोठ्या संख्येने ठाकरे गट असेल, मनसेचे पदाधिकारी असेल, सर्वच आनंदनगर जकात नाका या ठिकाणी विजयाच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणारे. मोठ्या उत्साहाचं वातावरण, ढोल ताशाचे फटाके फोडत या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसून येतं. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये दोन बंधू कशाप्रकारे एकत्र येतील ही काळाची गरज आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पाहावं लागणार मेळाव्यामध्ये काय दोन्ही ठाकरे बंधू सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा अथर्व गणेश, सुराट TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.